ही कहाणी आहे त्या निर्भय देशभक्ताची, ज्याने एका रात्रीत जगाचा नकाशा बदलून टाकला। वर्ष 1941 आणि स्थळ आहे कोलकात्यातील एल्गिन रोड आणि त्यातील एका घरात भारताच्या स्वातंत्र्याचा एक तेजस्वी अध्याय लिहिला जात होता। ज्या घरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना ब्रिटिशांनी कठोर नजरकैदेत ठेवले होते। पहारा इतका कठोर होता की साधी पाल ही आत शिरू शकणार नाही, पण नेताजींना माहिती होतं की दिल्ली दूर आहे आणि त्यासाठी त्यांना एक अविश्वसनीय धोका पत्करायचा होता। तारीख 16 जानेवारी 1941 मध्यरात्रीच्या सुमारास घरात शांतता होती, पण नेताजी शांत नव्हते। त्यांनी आपला चष्मा काढला, दाढी वाढवली आणि एका पठाण व्यापाऱ्याचा वेश धारण केला, ज्याचे नाव होते जियाउद्दीन। नमस्कार, मी मयूर आणि आपण पाहतात MM न्यूज। आणि आज आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे महान पलायन। ते कशा प्रकारे ब्रिटिशांच्या कठोर नजरकैदेतून निसटून जर्मनीपर्यंत पोहोचले। अत्यंत गोपनीयतेने नेताजींनी आपल्या पुतण्यासोबत घराबाहेर पाऊल ठेवले। ब्रिटिश पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकत त्यांनी कार सुरू केली। कारच्या ड्रायव्हर सीटवर त्यांचे पुतण्या शिशीर बसले होते। कोलकाता स्टेशनवर पोहोचल्यावर ब्रिटिश गुप्तचरांना जराही संशय न येऊ देता त्यांनी कालका मेल ट्रेन पकडली आणि त्यांचा थरारक प्रवास सुरू झाला। पेशावरून पुढे खरा धोका सुरू झाला। आता नेताजींचा नवा मार्गदर्शक होता भगतराम तलवार, जो रहमत खान या नावानेही ओळखला जात होता। खडबडीत रस्ते, ब्रिटिशांचे गुप्तहेर आणि धोकादायक अफगाणी टोळ्या, या प्रवासात प्रत्येक क्षणाला मृत्यू डोकावत होता। सुमारे 10 दिवसांच्या भयानक प्रवासानंतर नेताजी काबूलला पोहोचले। काबूलमध्ये नेताजींनी एका भारतीय व्यापाऱ्याच्या घरात आश्रय घेतला। प्रश्न मात्र कायमच होता की आता पुढे जायचं कसं। नेताजींनी सोव्हिएत रशियाकडून मदत मिळवण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळाले नाही। ब्रिटिशांचा दुसरा शत्रू होता आता जर्मनी। अखेर इटालियन वकालतीने नेताजींना मदत करण्याचे ठरवले आणि इटालियन राजदूत पिएत्रो क्वारिनो यांनी एक योजना बनवली। आता जियाउद्दीनचा वेश उतरला। आता जगात एक नवा माणूस आला, ऑरलॅंडो मझोटा। एक इटालियन मत्सुदी आणि इटालियन पासपोर्ट घेऊन नेताजींनी काबूल सोडले। रशियाची राजधानी मॉस्को मार्गे त्यांनी विमानातून प्रवास सुरू केला आणि 1941च्या वसंत ऋतूमध्ये ते अखेर पोहोचले जर्मनीची राजधानी बर्लिन येथे। हा पलायन केवळ एका माणसाचा प्रवास नव्हता, तर भारताच्या स्वतंत्र लढ्याचा एका नव्या अध्यायाचे नांदी होती। कारण नेताजी आता फक्त एक कैदी नव्हते, तर ते आझाद हिंद सेनेचे एक भावी सेनापती होते। त्यांचे हे महान पलायन सशस्त्र क्रांतीद्वारे भारताला स्वतंत्र मिळवून देण्याची तीव्र इच्छा दर्शवते। ज्या ब्रिटिशांना वाटले की सुभाष बाबूंना त्यांनी घरात कैद केले आहे, त्यांना हे माहितीच नव्हते की त्यांच्या कैदीतून एका महान सेनापतीचा जन्म झाला आहे। तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा। जय हिंद। तुम्हाला काय वाटते, नेताजींचा हा प्रवास किती धाडसी होता?